आता आहे बघा इकडं धनेगाव साईडकडून दरवाजा तुम्ही बघा, दरवाजा त्या साईडला आहे. आज जर पाण्याचं बघितलं तुम्ही तर 30-32 पाणी आहे तळ्यामध्ये. मला एक प्रश्न पडला आहे. मी आता ह्या पायऱ्यांखाली उतरत होतो, पण समोर जर बघितलं तुम्ही तर बघा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे. ते बरोबर जिथं आता पाणी आहे तिथंच आहे. कशासाठी असेल याचा प्रश्न पडला. कशासाठी असेल तुम्ही सांगू शकता का? एक मिनिट मी जवळ जाऊन दाखवतो. जिथपर्यंत सध्या पाणी आहे बघा तिथपर्यंतच आहे ते. हे बघा हे इथं पाणी जर बघितलं तुम्ही तर बघा, मी आता जिथं उभारलोय तिथपर्यंत जर पाणी आलं तर म्हणायचं तळ 100% भरलं. कारण एवढी पातळी अशी तळ्याची लांबी जर बघितली तर 4200 मीटर म्हणजे 4 किलोमीटरच्या आसपास तळ्याची लांबी आहे फक्त. एवढी पातळी यायची. आणि आता इथून पाण्याच्या लेवलपासून 100% भरण्यासाठी एक अंदाज माझा 10 मीटर तरी लागेल, म्हणजे 30 फुटाच्या आसपास तरी अजून लागेल. हे बघा विठ्ठलाची मूर्ती इथं कशासाठी ठेवली असेल बरं. एक जर हे बघा जिथपर्यंत सध्या पाणी आहे तिथपर्यंतच ठेवलेली आहे मूर्ती. कशासाठी असेल